मंत्री छगन भुजबळांपाठोपाठ भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेही मैदानात उतरले। राणेंनी पत्रकार परिषद रद्द केली, पण आरक्षणावरून काढलेल्या अधिसूचनेला विरोध असल्याचं म्हटलंय। तसंच स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही असं ट्विटही केलंय। पाहूया। मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही, कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा आधीही विरोधच होता आणि आता अधिसूचना काढल्यानंतरही विरोध कायम आहे। मराठा आरक्षणावरून राणे पत्रकार परिषद घेणार होते, मात्र स्वतःच ट्विट करून त्यांनी पत्रकार परिषद रद्द केली आहे। स्वाभिमानी मराठा कुणबी समाजात समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही, कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्त्वाचा आहे असं सूचकपणे राणे म्हणाले। मराठा आरक्षण या विषयावर आज पत्रकार परिषद आयोजित केली होती। ही पत्रकार परिषद रद्द करण्यात येते। या विषयावर मला महाराष्ट्र शासनाला विनंती करावयाची आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवयेपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी। स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही। याशिवाय तसे केल्याने इतर मागासवर्ग ओबीसी समाजावर अतिक्रमण होणार आहे। या सगळ्या नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या 32% आहे, म्हणजे 4 कोटी एवढी आहे। कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्त्वाचे आहेत एवढंच मला सांगावंसं वाटतं। तर ओबीसींवर अन्याय होत नाही तसं लक्षात आल्यास दिल्लीमध्ये वरिष्ठांशी बोलणार असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही, मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन, पण काही झालं तरी ओबीसींना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे। आणि भुजबळ साहेबांना देखील माझं सांगणं आहे, मी त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे। जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे। जर कुठेही अन्याय होत असेल ओबीसीवर तर आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये परिवर्तन करू, बदल करू, त्याच्यात आवश्यक त्या प्रकारे ज्या काही सुधारणा करायच्या ते आपण करू। त्यांचं बरोबर आहे ना, ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाहीत, त्यांचा शब्द काय चुकीचा आहे? आम्ही कोण आहेत? आम्ही ओबीसीच आहेत ना, आमच्यावर अन्याय होणारच नाही ना। दिल्लीपर्यंत जायची वेळ आली म्हणल्यावर यो कायदा कच्चा नाही आहे। मराठ्याचे पोरं मुंबईला गेले आणि कायदा घेऊन आलेत। जेवढे कुणबी प्रमाणपत्र मिळतील तेवढ्याला तर मिळणारच आहे। सगळे सोयऱ्यांची व्याख्या काय कुणी केली? तुम्ही, आम्ही नाही केली, सरकारनं केली। सगळ्या स्वरांची व्याख्या तुम्ही केली। कार्यप्रणाली कुणी ठरवली? सरकारनं ठरवली, आम्ही नाही ठरवली। आणि आम्ही दिलेल्याप्रमाणेच आम्हाला बिप्पण पाहिजे। जे आम्ही व्याख्या दिली त्याचप्रमाणे आम्हाला पाहिजे, नसता पुन्हा मुंबईत घुसन मग बाहेर नाही येणार। भाजपमध्ये येताच राणेंना राज्यसभेवर पाठवून भाजपनं खासदार केलं, त्यानंतर केंद्रीय मंत्रिपदावर ही वर्णी लावली। पण आता मराठा आरक्षणावरून राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राणे उघडपणे विरोध करतात। तर हा विरोध म्हणजे भाजपवर पुन्हा राज्यसभेवर खासदारकीसाठी दबाव असल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली। नारायण राणे काहीच करत नाहीत, कारण नारायण राणे यांना ना ओबीसींची फिकर आहे ना मराठ्यांची फिकर आहे। त्यांना फिकर आहे ती स्वतःच्या राज्यसभेच्या जागेची, कारण आता राज्यसभेची टर्म संपत आलेली आहे आणि राज्यसभेचं कंटिन्यूशन घेण्यासाठी ते भाजपावर दबाव टाकू पाहत आहेत। राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या। या 56 जागांमध्ये महाराष्ट्राच्या 6 जागांचा समावेश असून 27 फेब्रुवारीला मतदान आहे। महाराष्ट्रातून ज्या 6 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे त्यामध्ये भाजपकडून नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन हे तिघे आहेत। तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई, शरद पवार गटाकडून वंदना चव्हाण, काँग्रेसकडून कुमार केतकरांची खासदारकी संपणार आहे। 6 खासदारांमध्ये 2 मंत्री आहेत। राणे सूक्ष्म लघु उद्योग मंत्री आहेत, तर व्ही मुरलीधरन परराष्ट्र आणि संसदीय राज्यमंत्री। भाजपकडून पुन्हा नारायण राणेंसह विनोद तावडेंना संधी मिळण्याची शक्यता आहे। भाजप एक ओबीसी चेहरा देऊ शकते। काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे, तर शिंदेच्या शिवसेनेकडून काँग्रेसमधून आलेल्या मिलिंद देवरांचं नाव चर्चेत आहे। तिकीट वाटप असो की मंत्रिपदाची लॉटरी, भाजपकडून धक्कातंत्राचा वापर केला जातो। आता राज्यसभेच्या तिकिटाकडे नजर असतील। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.